हॅलो फ्रेंड्स, आजच्या कथेमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. कथेचे नाव आहे ती आणि ट्रेन. कृपया लक्ष द्या. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून सुटणारी 9:30 बदलापूरला जाणारी जलद लोकल आज काही कारणाने अर्धा तास उशिरा येणार आहे. याची नोंद घ्यावी. होणाऱ्या त्रासाबद्दल क्षमस्व. रेल्वे स्टेशनवर अशी घोषणा सुरू होती. ही घोषणा ऐकतच धावत धावत ती प्लॅटफॉर्मवर पोहोचली. आज तिला थोडा उशीरच झाला होता. तिकीट पर्समध्ये सांभाळून ठेवत तिने तिच्या इच्छित ट्रेनमध्ये जागा मिळवली. तिचा पास आजच संपला होता ना. खिडकीजवळची जागा तिची ठरलेली असायची. तिचं लक्ष अचानक बाहेर गेलं. सकाळचं कोवळं ऊन पडलेलं होतं. खूप आवडायचं तिला ते ऊन बघायला, अनुभवायला. नंतर तिने सवयीप्रमाणे हेडफोन काढून कानाला लावले आणि रोजच्यासारखं तिच्या मनपसंत गाण्यांचा आस्वाद घेऊ लागली. पण आज मात्र तिचं लक्षच लागत नव्हतं त्या गाण्यांमध्ये. कारणही तसंच होतं. आज समोरच्या जाळीपलीकडे असणाऱ्या जेंट्स डब्यात दिसणारा तो दिसला नव्हता तिला. तोच तो रोज दिसणारा त्याच डब्यात. रंगाने गोरा, कुरळे केस, सुंदर डोळे आणि लागवी हास्य असणारा आणि तिच्याकडे प्रेमाने बघणारा. तसे ओळखत नव्हते ते दोघे एकमेकांना, पण रोजचा प्रवास मात्र सोबत असायचा दोघांचा. म्हणजे एका स्टेशनवर चढायचे ते दोघे ट्रेनमध्ये. मग 15 मिनिट झाल्यावर तिचं स्टेशन यायचं. नाईलाजाने तिला तिथे उतरावंच लागायचं. तिची तर इच्छाच नसायची तिथे उतरण्याची, कारण त्या 15 मिनिटाच्या रोजच्या प्रवासात एक अनामिक नातंच जणू निर्माण झालं होतं त्या दोघात. ओढ वाटायची दोघांनाही एकमेकांबद्दल, पण फक्त एकमेकांना पाहत असायचे ते. ती ट्रेनच्या जाळीची भिंत कायम असायची त्या दोघांमध्ये. त्याच्या पेहरावावरून तो मुस्लिम आहे हे समजलं होतं तिला. आधी खूप राग आला होता तिला स्वतःचाच. आपण हिंदू धर्माचे असून एका मुस्लिम तरुणाच्या प्रेमात कसे पडू शकतो? पण त्याच्या चेहऱ्यात, त्याच्या हसण्यात, त्याच्या तिच्याकडे एकटक बघण्यात अशी काही जादू होती की तो दिसल्यावर ती सर्व काही विसरून जात असे. म्हणतात ना, प्रेम आंधळं असतं. ती स्वतः त्याचा अनुभव घेत होती रोजच. दिल है के मानता नहीं असं रोजच व्हायचं तिचं आणि त्याचेही. तोही रोज तिच्या येण्याची वाट पाहत उभा असायचा प्लॅटफॉर्मवर. ती आल्याशिवाय कधीच ट्रेन पकडायचा नाही. तिच्याकडे बघताना त्याचं भान हरपून जायचं. प्रेमगीत आपोआप ओठी यायचं. तिलाही आवडायचं ते. तिच्या लाजण्याने तर वेडा होऊन जायचा तो. त्यांचे मित्रमैत्रिणी चिडवायचे त्यांना ह्यावरून, पण त्यांना चिंता नसायची कोणत्याच गोष्टीची. ते दोघे सोबत असल्यावर जणू विसर पडायचा त्यांना सर्व जगाचा. पण इतकं असूनही अजूनपर्यंत कोणीच कोणाला आपल्या मनातल्या भावना सांगितल्या नव्हत्या. सर्व नजरेचा खेळ होता. एकमेकांना आपलं सर्वस्व मानलं होतं दोघांनी. पण समाजाचे कटू नियम मात करत होते त्यांच्या अव्यक्त प्रेमावर. पण आज मात्र त्याने ठरवलं होतं की काहीही करून आज आपल्या मनातल्या भावना तिच्यासमोर व्यक्त करायच्या. पण नियतीला हे मान्यच नसावे जणू. आज तो जरा वेळ अगोदरच आला होता प्लॅटफॉर्मवर. आता त्याला व्यक्त करायच्या होत्या त्याच्या भावना तिच्यासमोर. पण नेमकं आजच तिला उशीर झाला यायला. आणि त्याला मात्र वेळेत ऑफिस गाठायचं असल्याने जावं लागलं तिच्याशिवाय. खूप उदास झालं त्याचं मन. पण काय करणार? पोटाची खळगी भरण्यासाठी नोकरी करणं, पैसा कमवणं सगळ्यांसाठीच महत्त्वाचं असतं ना. जड अंतकरणाने गेला तो ऑफिसला. तिलाही खूप वाईट वाटलं आज. त्याला न बघितल्याने खूप बेचैन झाली ती. पण काय करणार? वेळ निघून गेली होती आता. गाण्यात मन रमत नसल्याने तिने प्रतिलिपी ॲप उघडून तिची वाचत असताना अर्धवट राहिलेली गोष्ट पुन्हा वाचण्यास सुरुवात केली. ती गोष्ट वाचण्यात मग्न असताना जोरात टाळी वाजण्याचा आवाज आला. तशी ती दचकली आणि तिने समोर पाहिलं. दीदी, तेरी खुशी से कुछ दे दे. भगवान भला करेगा तुम्हारा.
बाल बच्चा सलामत रहेगा, बरकत मिलेगी तुमको, अशी काहीशी दुवा देत एक तृतीयपंथी तिच्याकडे पाहूनच पैसे मागत होता. तिने पर्समध्ये हात घालून 10 रुपयांची नोट काढली आणि तृतीयपंथाला सुपूर्द केली. पण त्याने समाधानाने तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला पुन्हा दुवा दिली. तेरे दिल के सब अरमान पुरे हो जाए, तुझे हर खुशी मिल जाए. त्या तृतीयपंथीयाला पाहून कुणी तिरस्कार करत होतं, कुणी नाक मोडत होतं, तर कुणी माणुसकीच्या नात्याला निभावून त्यांना पैसे देत होतं. हे सुद्धा त्यातील एक माणुसकी जपणारी. तिच्या मनात विचार आला, लोक असा तिरस्कार का करत असतील ह्या तृतीयपंथी लोकांचा? देवानेच तर घडवले त्यांना, त्यात त्या लोकांचा काय दोष? का फक्त अपमान अवहेलना सहन करावी लागते त्या लोकांना? तीही तर देवाचीच लेकरं सर्वांसारखीच. तरीही का असं? का फक्त भिकाऱ्यासारखं जगणं येतं तृतीयपंथी लोकांच्या वाट्याला? का हिरावला जातो त्यांचा माणूस म्हणून जगण्याचा हक्क? प्रश्न बरेच पडले होते तिला, पण उत्तर काही मिळत नव्हतं. मग तिला पुन्हा त्या तृतीयपंथीयाने दिलेली दुवा आठवली आणि खुश झाली ती. का कोण जाणे, आपण तृतीयपंथी लोकांबरोबर चांगले वागतो याचं समाधान होतं की पुन्हा त्याची आठवण आली असावी तिला, तेवच जाणे. तोही आज असाच बेचैन होता ऑफिसला जाताना. आज त्याला त्याच्या प्रेमभावना सांगायच्याच होत्या तिला, कारण आज व्हॅलेंटाईन डे होता. त्याने आज त्याच्या मनाशी पक्का निश्चय केला होता की आज काहीही झालं तरी तिला बोलायचंच. माझं तुझ्यावर प्रेम आहे, देशील माझी आयुष्यभर साथ, करशील माझ्याशी लग्न, होशील का तू माझी राणी? तो ह्या विचारत असतानाच त्याचं स्टेशन आलं आणि गर्दीबरोबर धक्के खात तोही उतरला त्याच्या स्टेशनवर. काहीशा नाराजीनेच तो ऑफिसमध्ये गेला आणि त्याच्या रोजच्या कामामध्ये गुंतला. तिकडे तीही त्या तृतीयपंथीयाने दिलेल्या दुवेने खुश होऊन पुन्हा तिची राहिलेली आवडती कथा वाचण्यात मग्न झाली. काही पानं वाचली असतीलच इतक्यात आई आई ग असं म्हणत त्या गर्दीत एक गर्भवती महिला आत आली आणि येऊन तिच्या समोरच उभी राहिली. त्या गर्भवती महिलेची अवस्था पाहून तिने तिला बसायला आपली जागा दिली. त्या महिलेने धन्यवाद म्हणत तिला सांगितले की तिचा प्रसूतीचा दिवस जवळ आला आहे. पण अचानक तिच्या पोटात दुखू लागल्याने चेकअपसाठी ती डॉक्टरकडे चालली होती. बाजूच्या जेंट्स डब्यात तिचे पती होते. लगेच तिने त्यांना हातही दाखवला. तिच्या पतींनीही इशारा करून त्यांच्या गर्भवती बायकोची काळजी घ्यायची तिला विनंती केली. तिनेही डोळे मिटून त्याला सहमती दर्शवली. मी आहे, काळजी करू नका, असे त्यांना सांगितले. त्या गर्भवती महिलेचे पतीही निश्चित झाले. हे पाहून की आजही माणुसकी आहे जिवंत, समाधानाचं हसू आलं त्यांच्या चेहऱ्यावर. ते हसू पाहून हिलाही बरं वाटलं. इतक्यातच अचानक प्रसूती वेदना चालू झाल्या त्या गर्भवती महिलेला. तिच्या पतीसह सगळ्यांनाच काळजी वाटू लागली आणि आता पुढे काय करायचं असा प्रश्नही पडला. अशा परिस्थितीतही तिने मात्र आपलं डोकं चालवलं. तिने ट्रेनची साखळी ओढली. सर्व महिलांनी तिच्या बाजूला उभं राहून जणू एक संरक्षक भिंतच उभी केली. त्यातील जुन्या जाणत्या एक आजी होत्या. त्यांनी त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून त्या गर्भवती प्रसवपीडा झेलणाऱ्या महिलेची प्रसूती सुखरूपपणे पार पाडली. हो, अर्थातच त्यांना आपल्या तिने व इतर महिलांनीही खूप मदत केली आणि अशा रीतीने त्या चिमुकल्या गोंडसपरीने धावत्या लोकल ट्रेनमध्ये जन्म घेतला आणि तिच्या आईवडिलांना कन्यादानाचे भाग्य प्राप्त करून दिलं. त्यांना आईवडील होण्याचा सन्मान दिला. सर्व डबा तिच्या त्या पहिल्या रडण्याच्या आवाजाने दुमदुमून गेला. सर्वांनाच हायसं वाटलं. तिच्या पतींनी लेडीज डब्यात येऊन सर्वांचे आभार मानले. तिला तर ते म्हणाले, बाळाचं नाव तुम्हीच ठेवायचं मावशीची. तिलाही एकदम गहीवरून आले. हे ऐकून तिच्या येण्याने आनंद झाला सगळीकडे, म्हणून आनंदी नाव ठेवा असं सुचवलं तिने. डब्यातील सर्वच महिलांना व तिच्या आईवडिलांना हे नाव खूपच आवडलं. अतिशय समाधानाने ते पती-पत्नी त्यांच्या नवजात बालिकेबरोबर पुढील उपचारासाठी स्टेशनवरील रेल्वेच्या दवाखान्यात गेले. सोबत त्या अनुभवी आजी व ती होतीच. आजींची त्यांना खूपच मदत झाली, कारण आई बापा होण्याचा त्यांचा हा पहिलाच अनुभव होता. त्यामुळे बाळाला कुशीत कसं पकडावं हेही माहीत नव्हतं दोघांना, आणि तिला तर माहीत असण्याचा प्रश्नच नव्हता. ते पती-पत्नी, आजी आणि ती ट्रेनमधून उतरल्यावर ट्रेन सुरू झाली होती
आनंदीसाठी तिने आपला रोजचा दिनक्रम बाजूला ठेवला होता. ऑफिसमध्ये सर्व घटनेची माहिती देऊन ती आज हापडे ऑफिसला येणार असल्याचं तिने कळवलं होतं. मग आनंदी व तिच्या आईवडिलांचा हसतमुखाने निरोप, तसेच त्या प्रेमळ आजींचा धन्यवाद म्हणून व त्यांचा आशीर्वाद घेऊन ती तिथून निघाली. मग सरळ ती वेळ न दवडता ऑफिसला गेली. बरीच कामं पेंडिंग होती कालची आणि आज सकाळचीही. तिचा दिवस कामात कसा निघून गेला तिलाच नाही कळालं. मग पुन्हा संध्याकाळी ऑफिसचे सर्व काम संपवून थोडासा ओव्हरटाईम करून ती घरी जाण्यास निघाली. तिच्यामुळे कामाचं नुकसान झालेलं कसं चालणार होतं तिला, म्हणून आईचे 2 शब्द ऐकावे लागले तरी चालतील, परंतु आपल्याला दिलेलं आजचं काम आजच झालं पाहिजे, ते उद्यावर ढकलायला नको, असा विचार करून तिने ओव्हरटाईम केला होता काम पूर्ण करण्यासाठी. नेहमीप्रमाणे मग ती स्टेशनला आली. का कुणास ठाऊक तिची नजर शोधत होती त्यालाच. हो, तोच तो, तिचं अव्यक्त प्रेम. देव जाणे, पण तिला काहीतरी विचित्र जाणवत होतं आज. कसल्या तरी अनामिक भीतीने दडपण आलं होतं तिला. जणू काहीतरी वाईट घडणार होतं आज. पण नेमकं काय? तिला असं वाटत होतं की तो तिथेच कुठेतरी आहे. जाणवत होतं तिला त्याचं अस्तित्व. जणू तो तिलाच पाहत आहे लपून छपून. तिने मागे वळून पाहिलंही, पण नव्हताच तो तिथे. मग स्वतःच्या वेडेपणावर हसू आले तिला. आणि तेवढ्यात ट्रेनही आली. ती ट्रेनमध्ये जाऊन उभी राहिली. आता मात्र खूप गर्दी होती ट्रेनला. संध्याकाळची वेळ होती ना. ती दरवाजाजवळ उभी राहिली. इतक्यातच एक फेरीवाला लहान मुलगा ट्रेनमध्ये चढला. त्याच्याकडे रंगीबेरंगी क्लिप्स, नेलपेंट, कानातले, माळा, पर्स, तसंच महिलांचे इतर साहित्य आणि गृहोपयोगी वस्तू होत्या विकण्यास. तीही नादावली. त्या वस्तू पाहण्यात तिला आवडल्या त्या वस्तू विकत घेतल्या तिने आणि तिच्याकडे असलेले एक गोष्टीचे पुस्तक त्याला देऊ केलं भेट म्हणून. तसं तो मुलगा केविलवाणं हसून म्हणाला, दीदी, आप बहुत बड़े दिल के हो, लेकिन मैं किताब लेके क्या करूँगा? काला अक्षर भैंस बराबर है मेरे लिए तो. असं म्हणून तो हसतच त्याच्या वस्तू विकण्यासाठी निघून गेला. हिला मात्र निरुत्तर केलं त्याने. त्याच्या प्रश्नाने नेहमी हसतमुख असणारी, बडबड करणारी ती मात्र शांत झाली. त्याच्या प्रश्नाने विचारात पडले, पुन्हा का अशी वेळ येते ह्या लहान मुलांवर? खेळणं सोडून, अभ्यास सोडून, बालपणीचा आनंद लुटणं सोडून अशी वाईट वेळ का येते त्यांच्यावर? का करावी लागते त्यांना खेळण्या बागडण्याच्या वयात बालमजुरी? का काही लहान मुलं शाळा सोडून रेल्वे प्लॅटफॉर्मवर, मंदिराबाहेर, इतर ठिकाणी भीक मागताना दिसून येतात? परीक्षा घेत असतो का देव त्यांची? कधी संपणार बालमजुरी? कधी मिळणार लहान मुलांना अनुभवायला त्यांचं कष्टविरहित, आनंदी, निरागस, हसरं, खोडकर बालपण? ती ह्या विचारात असतानाच अचानक हास्याची कळी उमलली तिच्या चेहऱ्यावर. हो, दिसला तिला पुन्हा तोच, ज्याच्यासाठी पेडावला होता तिचा जीव, तोच तो. पण आता मात्र त्याची नजर आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदललेले होते. जणू तिच्याकडे एकटक पाहणारा, तिच्यावर प्रेम करणारा तो नव्हताच जणू. दुसराच कोणी होता जसा. त्याचा मुखवटा लावलेला. तिलाही जाणवलं ते. पण सकाळी उशीर झाल्याने रागवला असेल तो, अशी समजूत करून घेतली तिने आपल्या मनाची. दोघांची जेव्हा नजरानजर झाली तेव्हा हलकंसं हसू आलं त्याच्या चेहऱ्यावर. ते पाहून सुखावली ती. पुन्हा चालू झाले त्यांचे नयनबाण आणि इशारे, पण फक्त काही क्षण. नंतर अचानक काहीतरी आठवल्यासारखं झालं त्याला आणि त्याने तोंड फिरवलं. टाळू लागला तिच्याकडे बघणं. तिची प्रेमळ नजर जणू टोचत होती त्याला, खेचत होती आपल्याकडे. ते खरं तर हवंसं वाटत होतं त्याला, पण आता ह्या क्षणाला तेच नकोसं झालं होतं त्याला. तिला कळत नव्हतं तो अचानक असा का वागतोय. ती नजरेनेच अनेक प्रश्न विचारत होती त्याला, पण तिला कोणत्याच प्रश्नाचं उत्तर आता नव्हतं त्याच्याकडे. म्हणूनच टाळत होता तो तिच्या नजरेला. संघर्ष चालला होता जणू त्याचा स्वतःशीच. हे सर्व तिला जाणवत तर होतं, पण कळत मात्र नव्हतं हे काय चालू आहे. आता तर तिच्या नजरेला नजर मिळवण्याची हिंमतच होत नव्हती त्याची. तिलाही चिंता वाटत होती त्याची. शेवटी तिचं स्टेशन आलं म्हणून तिला उतरणं भागच पडलं. पण तो मात्र उतरलाच नाही आज.
का बरं असं केलं असेल त्याने? या विचारांनी तिने एकदा त्याच्या डब्यात डोकावून पाहिलं. त्याच्याकडे तो केविलवाणा हसत होता, जणू निरोप घेत होता तिचा. एकटक पाहत होता तिच्याकडे. जणू तिचं रूप, तिचा निरागस चेहरा, तिचं ते सुंदर हसणं, तिचं वागणं, बोलणं, चालणं साठवून ठेवत होता तो मनात. तिलाही राहवलं गेलं नाही त्याची अशी अवस्था बघून, म्हणून तीही थबकली जागेवर. आणि कसला तरी विचार करून तिची पावले आपोआप निघाली त्याच्याकडे. इतक्यातच ढम धडाम खूप मोठा आवाज होऊन बॉम्ब ब्लास्ट झाला होता ट्रेनमध्ये. कोणाला काही समजलं नाही. सगळीकडे हाहाकार माजला, धावपळ चालू झाली सगळ्यांची, बॉम्ब बॉम्ब असं म्हणून. ती तर सुन्नच झाली एकदम. तिला तर काहीच कळत नव्हतं काय झालं आहे. चालू आहे आपल्यासमोर. आगीचे लोळ उठले होते ट्रेनमधून. रेल्वेच्या आपत्कालीन पथकाने त्यांचं कार्य करण्यास सुरुवात केली होती. जळणारे डबे बाजूला करण्यात यश मिळालं होतं त्यांना, पण तोपर्यंत अनेक निष्पाप, निरपराध बळीव बळी ठरले होते हा अमानुष कृत्याचा, घातपाताचा. तिच्या हातातील फोनच्या आवाजाने ती भानावर आली. तिची आई अतिशय काळजीने तिला विचारत होती, कुठे आहेस तू बाळा? ओव्हर टाईम करणार होतीस, पण तरी इतका उशीर? आहेस कुठे तू आता? लवकर घरी ये, खूप काळजी वाटत आहे तुझी. खूप भयंकर घटना घडली आहे आज. ट्रेनच्या डब्यात बॉम्ब ब्लास्ट झाला आहे. मला खूप भीती वाटत आहे. तू लवकर घरी ये बाळा. जास्त काही बोलण्याच्या अवस्थेत नसल्याने ती फक्त इतकंच म्हणाली, हो आई, मी लवकर येईल घरी. काळजी करू नकोस तू, ठीक आहे मी. इतकं बोलून तिने फोन ठेवला. मात्र तिचं विचारचक्र पुन्हा चालू झालं. का करत असतील असे घातपात, असे हल्ले, दंगली, जाळपोळ, दहशतवादी कारवाया? कोणाचं भलं होत असेल असं केल्याने? असं कोणतं समाधान मिळत असेल हे सर्व करून? जो बॉम्ब हल्ला झाला त्यात सर्व जाती धर्माचे लोक मृत्युमुखी पडले. हे तर समस्त मानव जातीतच नुकसान आहे, नाही का? लक्षात येत असेल अशा लोकांच्या. कोणाचा भाऊ, कोणाचा मुलगा, कोणाचा नवरा, कोणाचा बाप, कोणाची आई, बहीण, मुलगी, पत्नी गमावली त्यांनी ह्या हल्ल्यात. निर्माण झाली त्यांच्या आयुष्यात कधीच न भरून येणारी पोकळी. कोण आहे जबाबदार ह्या सर्वाला? काय दोष असतो त्या निरपराध लोकांचा? तिची अवस्था खूपच बेकार झाली होती. आपल्या डोळ्यासमोर तिनं पाहिलं होतं मृत्युमुखी पडताना निरपराध लोकांना, निष्पाप जीवांना, ज्यात तरुण, वृद्ध, स्त्री, पुरुष, लहान मुलं सर्वजण होते. त्या बॉम्बने कोणताच भेदभाव केला नव्हता. त्याच्या आवाक्यातल्या सर्वांनाच यमसदनी धाडण्याचं काम त्याने चोखपणे पार पाडलं होतं. तेही तिच्या डोळ्यांसमोर. आणि त्यानेच घडवून आणलं होतं हे भयानक क्रूर हत्याकांड. तोच तो, तिचं अव्यक्त प्रेम. त्यानेच केलं होतं हे सारं, घडवून आणला होता हा घातपात. तिला विश्वास बसत नव्हता स्वतःवर की तिने अशा व्यक्तीवर प्रेम केलं. हो, पण तो खरं प्रेम करत होता असावा तिच्यावर. म्हणूनच ती ट्रेनमधून सुखरूप उतरल्यावरच मगच केलं त्याने हे. तिला कळत नव्हतं त्याचं खरं प्रेम बघून खुश व्हावं की हा भयंकर घातपात पाहून दुःखी व्हावं. आईचे फोन चालू होते सारखेच, त्यामुळे तिला कसं तरी मनावर दगड ठेवून घरी जाणं भाग होतं. त्याही परिस्थितीत तिने कसंबसं सावरलं स्वतःला आणि मदत करू लागली त्या लोकांची, अपघातग्रस्तांची, रेल्वेच्या आपत्कालीन पथकाची. तिच्यावर संस्कारच होते तसे. पुन्हा आईचा फोन आल्यावर मात्र तिला नाईलाजाने निघावं लागलं तिथून. त्यात विमनस्क अवस्थेत घरी पोहोचली ती. दुसऱ्या दिवशी बातम्यांमध्ये सर्व टी व्ही चॅनलवर तिचं कौतुक करण्यात येत होतं. आनंदीजींनी केले खूप धाडस, केली अपघातग्रस्तांना मदत. तिच्या आईच्या चेहऱ्यावर कौतुक, आनंद, काळजी, दुःख, वेदना, चिंता, खुशी आणि समाधान असे संमिश्रित भाव उमटले होते. आनंदी, आपल्या कथेची नायिका. हो, तिचंच नाव दिलं होतं तिने त्या सकाळच्या परीला. कारण तिचाही जन्म झाला होता असाच धावत्या ट्रेनमध्ये. आणि 3 महिन्यानंतर ती आली होती पुन्हा. 3 महिन्यांनी तिच्या आवडत्या लोकल ट्रेनमध्ये. 3 महिने लागले होते तिला या धक्क्यातून सावरण्यासाठी. इतक्या मोठ्या धक्क्यानंतरही अतूट नातं होतं हे.